कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर एका कारचालकाने नेरळ विद्यामंदिर शाळेतील 3 शाळकरी मुलांना कारने उडवल्याची घटना घडली आहे। या अपघातात 2 शाळकरी मुलांना गंभीर दुखापत झाली असून कुमार मयूर मोहन पारधी या शाळकरी मुलाचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे। कारचालक लोचन धुरी याला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। नेरळ माथेरान घाट रस्त्यावरील जुम्मापट्टी जवळील धसवाडीतील राहणारे मयूर मोहन पारधी, भगवान सखाराम पारधी व विशाल आलो दरोडा हे नेरळ विद्यामंदिर शाळेत शिक्षण घेत असून शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी 7:30 वाजण्याचे सुमारास नेरळ विद्यामंदिर शाळेत पायी जात असताना अंबरनाथ येथील राहणारे लोचन धुरी हे त्यांची पत्नी व 9 वर्षाच्या पुतण्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथून अंबरनाथ येथे त्यांची इर्टिगा कार क्रमांक MH05CV 2834 ने जात असताना नेरळ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पटेल मार्ट येथे इयत्ता 11वी मध्ये शिकत असलेला मयूर मोहन पारधी, 12वी मध्ये शिक्षण घेणारे विशाल आलो दरोडा व भगवान सखाराम पारधी यांना जोरदार धडक दिल्याने अपघात झाला। अपघातात जखमी झालेल्या शाळकरी मुलांना उपचारासाठी नेरळ येथील डॉक्टर शेवाळे यांच्याकडे नेले व पुढील उपचाराकरिता बदलापूर येथील धन्वंतरी रुग्णालयात नेण्यात आले। मयूर मोहन पारधी याला डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। नेरळ पोलिसांनी इर्टिगा कारसह गाडी चालक लोचन धुरी याला ताब्यात घेतले असून नेरळ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मयूर याच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। या अपघातामधील जखमी विशाल, भगवान व मयत मयूर हे आदिवासी समाजातील असून या घटनेमुळे आदिवासी समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। चालक लोचन धुरी यांनी सुरुवातीपासून या अपघातात सामंजस्याची भूमिका घेत आपली चुकी असल्याचे कबूल केल्याचे व लोचन यांची पत्नी जखमी तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी नेताना स्वतः सोबत गेल्याची माहिती समोर येत आहे। जो सकाळी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी आहे आणि हे घटना घडण्याचं कारण एकमेव आहे की सदर MMRDने प्रशासनाने जे काम केलेले आहे ते साखोपलेलं आहे पूर्णपणे, तो करोड रुपये खर्च करून, पण त्याचा उपयोग केवळ पार्किंगसाठी होत आहे। तो जर चालू झाला असता तर गाडी नेताने किंवा गाडी चालवताना कुठलाही अडथळा येत आला नसता, परंतु हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं जो अपघात घडलेला आहे आणि प्रशासनाने आता तरी जागे होऊन सदर त्या ठिकाणचे जे काम अपूर्ण आहे ते पूर्ण करावे आणि जे आता पाटीलबाई पेट्रोल पंप तर कॉलेजपर्यंत नेरळ कॉलेज नेरळ विद्यामंदिरपर्यंत रस्त्यावर स्पीड ब्रेकर योग्य ठिकाणी लावावे। या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी अनेक वेळा आम्ही त्याला मागणी केली का या ठिकाणी स्पीड ब्रेकर द्यावा, परंतु कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी स्पीड ब्रेकर तयार लावला नसल्यामुळे जो अपघात घडलेला आहे आणि जे रस्त्या शेजारी अतिक्रमण आहेत ते वेळेस हटवावी, नाहीतर अजून एखादा मोठा गुन्हा घडू शकतो। शासनाने जर याकडे दखल न घेतल्यास आम्ही आमच्या समाजातर्फे कर्जत हुतात्मा चौक, नेरळ हुतात्मा चौक या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत। जनोदयकरिता गणेश पवार, कर्जत।